आज आपण बघूया डाळ वड्याची रेसिपी। इथे घेतलेली आहे चना डाळ आणि मूग डाळ। याला आपण 3 तास भिजवून घेतलं होतं आणि 2-3 पाण्याने धुवून घेतलं आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेऊयात। इथे लसूण टाकतोय 4-5 पाकळ्या, 5-7 मिरच्या आणि भरपूर कोथिंबीर। आणि आम्ही इथे काड्या पण टाकलेल्या आहेत, कारण काड्या टाकल्याने खूप छान टेस्ट येते। आता आपण याच्यात 1 चमचा जिरं आणि ओवा आपण इथे 1 चम्मच घेतलेला आहे। आता आपण याला मिक्सर मध्ये काढून घेऊया। इथे आपलं मिश्रण हे झालेलं आहे। डाळ आपल्या ह्या दळून झालेल्या आहे। आता आपण वड्यांचं पीठ बनवून घेऊया। त्याच्यात टाकत आहोत आपण अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद आणि छोटं चिमूटभर हिंग, धना पावडर 1 चम्मच, चवीनुसार मीठ। बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि मग याला आपण मिक्स करून घेऊयात। आता आपण हे असं मिक्स करून घेऊयात। हे मिक्स होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। आता आपले इथे हे मिक्स करून झालेलं आहे। आपण इथे तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापतंय तोपर्यंत आता आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊयात। इथे मी घेत आहे 6-7 आपल्या मिरच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण ओलं खोबरं म्हणजे हे आपण बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं आणि भरपूर असं आपण खोबरं टाकत आहोत याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत कोथिंबीर, भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये मी घालत आहे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात काड्या देखील कोथिंबीरचे यूज केले आहेत आपण, कारण त्याची टेस्ट पण खूप छान लागते, म्हणून आपण हे सगळं असं यूज करतो। आणि त्याच्यानंतर वरतून भरभरून असं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे। आणि मग आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊयात। आपली चटणी ही दळून झालेली आहे, तयार आहे। आता आपण फोडणी बघूयात। इथे 2 चमचा तेल घेतलेलं आहे। आता त्याच्यात मोहरी 1 चमचा, 1 चमचा जिरं आणि कढीपत्ता, ही मोहरी याच्यात टाकून घ्यायची। झाली आपली इथे चटणी तयार। तर आपण याचे वडे बनवून घेऊयात। असे गोल गोल थोडे दाबून घ्यायचे चपटे आणि हे सोडायचे आहेत। इथे आपले डाळ वडा हा तयार आहे। आपली खोबरा चटणी आणि डाळ वडा इथे तयार आहे। बघा किती छान असे क्रिस्पी आणि क्रंची आपले डाळ वडे इथे तयार आहेत। आता मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते। मस्त असं डिप करायचं चटणीसोबत आणि खायचं। खूप छान झाले आहेत, खूप टेस्टी आहेत। तुम्हाला डाळ वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।